नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी शेतकरी कन्या सुवर्णा घुमरे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत आपल्या गोबीच्या प्लॉटमध्ये. तर या प्लॉटला आता 2 महिने पूर्ण होतीलच. त्या अगोदरच आपली फ्लावर सुरू झालेली आहे काढणं. 2-3 दिवसापासून काढणं सुरू आहे. ह्या प्लॉटची लागवड आपण 23 जुलैला केली होती. तर आता 23 सप्टेंबरला 2 महिने होतील. तर त्याच्या अगोदर ही काढणी सुरू झालेली आहे. तर आज पण आपण काढतोय गोबी. त्याच्यासाठी घेतलेला हा चाकू घेऊन आपण आता ही गोबी काढतोय. जे फ्लावर काढण्यायोग्य झालेले मोठे ते काढतोय, कारण ते मोठे झाले आणि वेळ निघून गेल्यानंतर जर काढले तर ते पिवळे होतात, परत खराब होता, कारण ते वेळेतच मग काढावं लागतं. तर जे फ्लावर आता इथं दिसत आहे असे झाले ते मी कापते आहे. बघा, कापून असे जमा करून घेतो आहे. हे फ्लावर लागवड केल्यापासून आपण एकूण एक गोष्टीची एवढी काळजी घेतलेली आहे. खुरपणे असेल, वखरणे, तण काढणे, म्हणजे गवत झाल्यानंतर लागवड केल्यापासून 2 वेळेस ही गोबी निंदली. त्यातले जर पीक आपलं तणमुक्त असेल तर जे गवतावरचे कीटक अळ्या असेल तर ते गोबीवर येत नाही, मग त्याच्यामुळे खराब होते गोबी. म्हणून आपलं पीक हे तणमुक्त असलं पाहिजे. आणि 2 वेळेस ही वखरलेले. तर दिसत असेल तुम्हाला पूर्णपणे शेत हे आपलं काळं भंगार आहे. एकसुद्धा गवताची काडी नाही आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे हे फ्लॉवर हे पीक खरंच खूप भारी आहे. तुम्ही तुमच्या शेतामध्ये लागवड करू शकता, पण त्याच्यासाठी मेहनतसुद्धा तेवढीच आहे. तर अशा प्रकारे आपण आता ही गोबी कापून जमा करून एका ठिकाणी घेतलेली आहे. आणि आता ही पन्नीमध्ये पॅकिंग करून भरून आपल्याला मार्केटला पाठवायची. फ्लॉवर कशी काढतो, पॅकिंग करतो, कुठल्या मार्केटला पाठवतो यावर पुढचा व्हिडिओ नक्की येईल. आपल्या शेतातल्या अशीच पिकांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.